यापुढे एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे जनसुरक्षा विधेयक न वाचता विरोध सुरू असल्यामुळे आधी विधेयक वाचावं असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दिलाय। जनसुरक्षा विधेयकावरून पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। मात्र विधानसभेच्या दोन्ही सभागृहात जनसुरक्षा विधेयक हे मंजूर झालंय आणि या विधेयकाला विरोध सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरती निशाणा साधलाय। विधेयक न वाचता विरोध करू नये, आधी विधेयक वाचावं म्हणजे विरोध करणार नाही असा सल्लाच त्यांनी विरोधकांना दिलाय। काही लोक आजही बिल न वाचता त्यातलं एकही अक्षर माहिती करून न घेता या बिलाच्या विरोधात बोलतायत। त्यांनी जर बिल वाचलं तर ते कधीच या विरोधात बोलणार नाही, कारण या बिलाच्या विरोधात बोलणारे एक प्रकारे या देशातल्या दडवे जे काही कडवी डावे विचारसरणी आहे, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आहे, त्याच्याच विचाराला कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, नकळत प्रयत्न करतायत। त्यामुळे त्यांनी हे बिल वाचावं। पुढची विशेष बातमी बघूया। सिडको परिसरातील 2 आत्महत्यांच्या घटनांमुळे नाशिक शहर हादरलेलं आहे आणि दोन्ही घटनांचं मुख्य कारण आहे फसवणूक। त्यामुळे नेमकं नाशकात चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय। फोटोत दिसणारे हे आहेत प्रवीण सोनावणे। नाशिकमध्ये घरी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली। सोनावणे यांनी मुलाला सरकारी नोकरी लावण्यासाठी सचिन चिखले या जीएसटी अधिकाऱ्याशी आर्थिक व्यवहार केला होता। सोनावणे यांनी नातेवाईकांच्या मुलांच्याही नोकरीसाठी चिखले यांच्यासोबत जवळपास 1.25 कोटी रुपयांचा व्यवहार केला होता। सचिन चिखलेंना नाशिक महानगरपालिकेत नोकरीला लावून देतो असं आमिष दाखवलं होतं, मात्र ना नोकरी लागली ना पैसे परत मिळाले। इकडे नातेवाईकांकडून विचारणा सुरू होती, पण चिखलेंकडून पैशांसाठी टाळाटाळ होऊ लागल्यानं सोनावणेंनी टोकाचं पाऊल उचललं। पैसे मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नये असंही प्रवीण सोनावणेंनी चिठ्ठीत लिहून ठेवलंय। एकच विनंती असेल त्यांना की माझ्या मेवणे गेल्याने जी आमच्या आता जरा पोकळी तयार झाली ती भरून निघणारच नाही, परंतु एकच सांगणे की आम्हाला न्याय देऊ, त्याने योग्य तो न्याय द्यावा आणि माझ्या भाचीला बहिणीला योग्य तो न्याय मिळावा ही विनंती करतो। या प्रकरणी अंबड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय, पण सचिन चिखले हा फरार आहे। अंबड पोलीस त्याचा शोध घेत आहेत। नेमकी त्यांची ओळख कशी झाली हा माझ्या साखर कारखान्यात काम आला आणि हा सचिन चिखलेकडे जीएसटी ऑफिसला, पण ओळख कशी झाली माझी समजली आता ते तपासाकडे समजेल। जीएसटी मध्ये तो निरीक्षक या पदावर असल्याची माहिती मिळाली आहे, त्याचा आपण शोध घेत आहोत। नाशिकच्या सिडकोतली ही घटना ताजी असतानाच सिडकोतल्याच त्रिमूर्ती चौकात एका कृषी अधिकाऱ्यानं ही आत्महत्या केली। या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। कृषी अधिकारी प्रशांत पाटील यांना फेसबुक फ्रेंड असलेल्या महिलेनं ऑइलचा व्यवसाय करण्याच्या नावे तब्बल 55 लाखांना गंडा घातला। विशेष म्हणजे हे पैसे देण्यासाठी प्रशांत पाटील यांनी पत्नीचं 30 तोळे सोनं गहाण ठेवलेलं, त्यासोबतच अनेक बँकांसह पतसंस्थांचं कर्जही घेतलं होतं। मात्र ना ऑइल मिळालं ना दिलेले पैसे। त्याच नैराश्यात पाटील यांनी राहत्या घरात गळफास ठेवून जीवन संपवलं। कोणताही मोबाईलवर अननोन व्यक्तीकडून तुम्हाला रिक्वेस्ट येत असेल, कुठलाही प्रॉमिस येत असेल किंवा धमकी येत असेल, कुठलाही तुम्हाला लालूच दाखवली जात असेल, आमिष दाखवलं जात असेल, विश्वास ठेवू नका। खूप लोक फसवले गेलेले आहेत। शेअर ट्रेडिंगच्या संदर्भात देखील अननोन व्यक्तीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समावेश होऊ नका। अननोन व्यक्तीने सांगितल्यावरून त्यांचं ॲप डाउनलोड करून घेऊ नका। इथे नाशिक शहरामध्ये सर्व शासकीय सरकारी बँका आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जा, नॅशनलाइज बँका आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा। एकीकडे सायबर पोलीस फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती करतायत, पण तरीही नागरिक फसवणुकीला बळी पडतात ही शोकांतिका आहे। तर दुसरीकडे सरकारी नोकरीच्या आमिषापायी गंडा घालण्याचं प्रकरणही नवीन नाही। त्यामुळे नाशिकच्या या दोन्ही घटना पाहता ठगांपासून सावध राहा असं म्हणण्याची वेळ आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटो, न्यूज 18 लोकमत, नाशिक।